शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। आजचे प्रमुख न्याय निर्णय फास्ट ट्रॅक आढावा। सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले की राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या कायद्यांमध्ये ठरवलेल्या पात्रतेपेक्षा अधिक पात्रता अटी लादू शकत नाहीत। त्यामुळे केंद्र राज्य कायदेशीर समन्वय अधिक मजबूत होणार असून मनमानी नियमांवर मर्यादा येणार आहेत। सुप्रीम कोर्टानं उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त पदांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी व्हीसी, फॅकल्टी व स्टाफची पदे तात्काळ भरण्याचे निर्देश दिलेत। यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला गेला आहे। पंजाब, हरियाणा बार काउन्सिल निवडणुकांमध्ये 30% महिला आरक्षण लागू करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत न्यायव्यवस्थेतील महिला सहभाग वाढवण्यावर ठाम भूमिका घेतली आहे। अनुच्छेद 32चा वाढता आणि गैरवापर गंभीर चिंतेचा विषय असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं थेट याचिकांबाबत संयम आणि जबाबदारीची गरज अधोरेखित केली आहे। शिक्षण क्षेत्रावरील महत्त्वाचे विश्लेषण। सुप्रीम कोर्टानं शिक्षण क्षेत्राबाबत दिलेले निरीक्षण हे केवळ प्रशासनिक नव्हे तर धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। न्यायालयानं स्पष्ट केलं की उच्च शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे ही केवळ व्यवस्थेची त्रुटी नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मूलभूत हक्कांवर होणारा घणाघात आहे। व्हीसी, प्राध्यापक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संशोधन, अध्यापन आणि शैक्षणिक शिस्त यावर थेट परिणाम होत असल्याचे न्यायालयानं अधोरेखित केलं। कोर्टाने सांगितलं की शिक्षण संस्था दीर्घकाळ तात्पुरत्या व्यवस्थेवर चालवणे ही धोकादायक बाब असून यामुळे शैक्षणिक दर्जा घसरतो आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येते। त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी समन्वयानं वेळबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे कोर्टानं स्पष्ट केलंय। शिक्षण हा केवळ प्रशासनिक विषय नसून तो राष्ट्राच्या सामाजिक आणि बौद्धिक विकासाशी थेट जोडलेला असल्यानं त्याकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही असा ठाम संदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे।